नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती। या जयंतीच्या निमित्ताने मी सध्या आहे बिंदू चौकामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। माझ्यासोबत आहे असाच एक भीम अनुयायी ज्याने बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त 133 किलोमीटरचा सायकलने प्रवास केला आहे। आपण जाणून घेऊया त्याच्याकडून त्याच्या या प्रवासाविषयी। नाव काय तुमचं? माझं नाव राममोहन कारंडे। आता तुम्ही बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त 133 किलोमीटर सायकल प्रवास बाबासाहेबांना मी विनम्र अभिवादन केलेलं आहे एक वेगळ्या प्रकारे। मी आजच्या तरुण मुलांना हे सांगू शकतो की मी जयंती तुम्ही साजरी करता ते गाडीचा सायलेन्सर काढून न करता तुम्ही असा काही उपक्रम करा की जेणेकरून बाकीच्या समाजाला चांगलं वाटलं पाहिजे, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मी तुमचा हा प्रवास कुठून कुठेपर्यंत होता? माझा हा प्रवास ऐतिहासिक रंकाळा, या रंकाळ्याला मी जवळपास आता 29 फेऱ्या मारून 133 कंप्लीट केलेले आहे। याआधी अशा प्रकारचे उपक्रम करण्यात आलेत का? केलेले की मी 26 अकराला मी कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास केलेला आहे, कोल्हापूर ते पुणे प्रवास केलेला आहे मी, आणि असे टोटल 40 गावं मी सायकल प्रवास करून मी सोशल मेसेज मी सर्वांना देतोय। मी 133व्या जयंतीच्या निमित्तानं तू काय सांगशील? आता आव्हान काय करशील लोकांना? मी 133व्या जयंती निमित्त बाबासाहेबांच्या विचारानं जयंती साजरी करावी। आजच्या तरुण मुलांना कुठल्याही फटाकड्या किंवा डॉल्बी न लावता तांत्रिक आपले वाद्य जे असतात आपले, त्या वाद्यांना आपली जयंती साजरी करावी हीच माझी विनंती आहे। दर्शको, आपण या ठिकाणी पाहता की या ठिकाणी या सायकलवरती नामांकित व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत। आपण थेट जाणून घेऊया की यांच्याकडूनच की या स्वाक्षऱ्या का घेण्यात आल्या आहेत, यामागचा उद्देश काय आहे। नमस्कार, माझ्या सायकलवर नामांकित खेळाडूंच्या स्वाक्षरी ते घेण्याचं कारण म्हणजे कसं आहे की आज मी 133 किलोमीटर सायकल प्रवास केला। आज बरेच लोकांनी मला अप्रिशिएट वगैरे केलं, तर त्याच्यामुळे काय होतं की माझंही मनोबल वाढते की मला पण वाटते की आणखीन काय तर चांगलं करू। ह्याच्यासाठी मी ह्या खेळाडूंचे मी सहाय्य घेत असतो। ह्याच्यामध्ये एक साईन घेतलेलं आहे की IPS अधिकारी कृष्णप्रकाश साहेब, ते स्वतः आयर्नमॅन आहेत आणि स्वतः त्यांचं एक वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे। मग त्यांना त्यांची एक इव्हेंट होती पुण्यामध्ये, तर मी कोल्हापूर ते पुणे असा सायकल प्रवास करून पुण्यामध्ये गेलो होतो। तर त्यांना एवढं चांगलं वाटलं की अख्ख्या पुण्यामध्ये आपलं कोल्हापूरचं नाव निघलं। हे मनोबल वाढवण्यासाठी मी ह्या गोष्टी करत असतो, जेणेकरून त्यांचं आणखीन ते चांगलं करू शकेल, बेटर मध्ये बेटर। त्याच्यामध्ये एक साईन आहे IPS कृष्णप्रकाश साहेब, एक साईन आहे ती इटलीमध्ये एथिना नावाची मुलगी आहे, तिनं 3 वर्षामध्ये आतापर्यंत 16 देश सायकलवरून फिरलेले आहेत। तुम्ही आज बघशीला की आज बाबासाहेबांच्या 133वी जयंती आहे, पण आज कोल्हापूरमध्ये फक्त आम्ही दोघंच फक्त सायकलवरनं प्रवास केला, बाकी सगळेजण गाडीवरून फिरलेत। तसं न करता प्रत्येक युवानं एक चांगला मेसेज ह्या समाजासाठी देणं गरजेचं आहे। जसाच बाबासाहेबांनी संघर्ष जो केला, तो जर संघर्ष प्रत्येक तरुणाने केला तर प्रत्येक तरुण हा बाबासाहेब सारखा घडेल, आणि खरोखर भारताची प्रगती ह्याच्यामध्ये, भारताची प्रगती राजकारण नसून हे समाजकारणामध्ये आहे। आज जर तुम्ही बघायला तर राजकारणामुळे आपल्या देशाची वाट लागत चाललेली आहे। तर तसं न करता खरोखर माणसानं शिक्षण घेऊन एज्युकेट होऊ नये, तर ते विचाराने एज्युकेटेड व्हावा, हे बाबासाहेबांचं धोरण आहे। ह्याच्यासाठी मी ह्या सायनिंग आणि हे करतो मनोबल वाढवण्यासाठी, जेणेकरून ते खेळाडू आणखीन चांगलं करतील, आणखीन 4 खेळाडूंना असं वाटेल की याला आपली पण साईन घ्यावी, आपण काहीतरी चांगलं करू। याच्यासाठी मी साईनचा हे उपक्रम करतो। आपण या ठिकाणी पाहिलेत की बाबासाहेबांची जयंती ही विविध स्तुतीपूर्ण उपक्रमांनी साजरी करावी, अशा प्रकारचं आवाहन या भीम अनुयायांनी केलेलं आहे। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनिगे, कोल्हापूर।